नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. सेक्स एक सुखी जीवनाचा मंत्र. डॉक्टर विजय दहीफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते. मंडळी, या मंचावर याआधी आपण सेक्स आणि त्या संदर्भातल्या विविध महत्त्वाच्या विषयांवर डॉक्टर विजय दहीफळे यांच्याकडनं शास्त्रोक्त माहिती जाणून घेतलेली आहे. मग योगा, म्युझिक, झुंबा, सेक्स, धूम्रपान किंवा मद्यपान अशा अनेक विविध विषयांवर डॉक्टर विजय दहीफळे यांनी आपल्याला शास्त्रशुद्ध आणि वैज्ञानिक सहज शैलीमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. आज सुद्धा एका महत्त्वाच्या विषयावर आपण डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेणार आहोत. मात्र त्याआधी डॉक्टर विजय दहीफळे यांच्याबद्दल जाणून घेऊयात एका छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहीफळे हे एक सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर विजय दहीफळे यांचे क्लिनिक संभाजीनगर, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका आणि पुणे येथे आहेत. त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये नेरूळ, खारघरमध्ये मेडिकोर हॉस्पिटल, ठाणे, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, नागपूर, अहमदाबाद आणि दुबईमध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक्स आहेत. डॉक्टर विजय दहीफळे हे नेहमीच देशविदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्सबाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात. तर 50 नंतरचं सेक्स लाईफ या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी डॉक्टर विजय दहीफळे पुन्हा एकदा साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत. डॉक्टरांचं स्वागत करूया. डॉक्टर, तुमचं स्वागत. नमस्कार. तर प्रेक्षक हो, वैवाहिक जीवन किंवा सहचर्य हे खूप सुखद ठरू शकतं. शारीरिक संबंध हा सुद्धा या वैवाहिक जीवनाचा एक भागच आहे. पण म्हणूनच स्पर्शातली जादू जी आहे ती अधिकाधिक काळ टिकली पाहिजे. एकमेकांच्यात मिळून मिसळून जाण्याची मजा ही उत्तरोत्तर वाढतच गेली पाहिजे. भरती समुद्रातील असो किंवा प्रेमाला आलेली असो, ती सतत येत आणि जात राहिली पाहिजे आणि तरच त्यात मजा आहे. हो, पण हीच मजा संसारातून हरवत चाललेलं एक जोडपं डॉक्टर विजय दहीफळे यांच्या ठाण्याच्या ओपीडीला आलं होतं. 58 वर्षांचे पती, तर त्यांच्या पत्नी होत्या या 48 वर्षांच्या साधारण. व्यवसायात या सगळ्यांचं उत्तम होतं. घरची आर्थिक परिस्थिती सुद्धा चांगली होती. मुलं सुद्धा कॉलेजवयीन होती, त्याच्यामुळे घराच्या बाहेरच असायची. पण पत्नीची आपल्या पतीविषयी अशी तक्रार होती की पती पत्नीमधील जवळीक आता संपत चाललेली आहे. मुलं बराच काळ शिक्षणाच्या निमित्तानं घराबाहेर असतात. घरात आम्हाला एकांत मिळतो, पण एकांत मिळून सुद्धा पतीला आपल्यात रस नाही याची खंत या महिलेला होती. कारण पतीला मधुमेह असल्यानं कमजोरीची समस्या त्या पतीला भेडसावत होती आणि त्यामुळेच या महिलेनं आपल्या पतीची समजूत सुद्धा घातली होती. पतीला तिनं आपला हा सेक्स एक सुखी जीवनाचा मंत्र, हा जो आपला साम टीव्हीवरचा शो आहे, हा शो सुद्धा दाखवला. कारण साम टीव्हीवरच्या आपल्या या शोमध्ये आपण नेहमीच मंडळी 50 नंतरचं सेक्स लाईफ, विविध लैंगिक समस्या, विविध तुमचे प्रश्न लैंगिक समस्यांच्या संदर्भातले हे विषय आपण घेत असतो आणि याविषयी डॉक्टर विजय दहीफळे खुलून आणि वैज्ञानिक पद्धतीने चर्चा करत असतात. तर डॉक्टर विजय दहीफळे अत्यंत उपयुक्त माहिती सुद्धा या सगळ्या संदर्भात या शोच्या माध्यमातून देत असतात आणि समस्या ही सोडवली गेलीच पाहिजे म्हणून आम्ही सतत प्रयत्नशील असतो. तर आपल्या पतीची समस्या सुटावी या उद्देशानं तिनं सुद्धा आपल्या पतीला डॉक्टर दहीफळे यांना भेटायला जसं सांगितलं. आता एक ही माहिती सुद्धा कळली डॉक्टरांना की पतीला पोर्न फिल्म्स बघण्याची, पोर्नोग्राफिक मूव्हीज बघण्याची सवय होती आणि त्यामुळेच पत्नी काहीशी नाराज सुद्धा होती. डॉक्टरांनी जेव्हा पतीला या सगळ्या संदर्भात विचारलं तेव्हा मधुमेह आहे मला आणि त्याच्यामुळेच माझ्या लिंगात ताठरता येत नाही अशी त्यांची तक्रार होती. आता यावर डॉक्टर दहीफळेंनी या पतीचं समुपदेशन केलं, पत्नीचं सुद्धा समुपदेशन केलं, त्या पतीला योग्य उपचार दिले आणि हेही समजावून सांगितलं. फार महत्त्वाची गोष्ट त्यांनी इथे सांगितली ते म्हणजे प्रेम आणि सेक्स या दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे. बाहेर फिरा, स्वतःला तुम्ही एकमेकांना वेळ द्या, स्वतःची सुखदुःख वाटून घ्या आणि यात शारीरिक सुखाचा विचार सुद्धा केला गेला पाहिजे. खरं तर शारीरिक सुख जसजसं आपलं लग्न जुनं होतं, मुरतं, तसं प्रेम तर राहतं, मात्र शारीरिक संबंध किंवा शारीरिक सुख हे दिवसागणिक कमी कमी होत जातं आणि ते साहजिक सुद्धा आहे. पण इतकं सुद्धा ते कमी होऊ देऊ नका की पुन्हा ते सुख तुम्हाला गवसणारच नाही किंवा पुन्हा ते सापडणारच नाही. वैवाहिक जीवनात ती जागा मरेपर्यंत आहे आणि ती महत्त्वाची आहे. त्यामुळे तिची शिळा होऊ देऊ नका, तिला दगड होऊ देऊ नका. डॉक्टर, काय सांगाल? नक्कीच नक्कीच. सर्वप्रथम आपल्या जगभरातील सामच्या सर्व दर्शकांचं अगदी मनापासून अभिनंदन.
सध्या ह्या चालू असलेल्या नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि येणारा दसरा आणि विजयादशमीच्या देखील तुम्हाला मनापासून शुभेच्छा. तुमच्यामध्ये सुख, शांती, समृद्धी, समाधान या देवीच्या कृपेने लागो आणि सर्वांच्या जीवनात सुखी जीवनाचा मंत्र चालू हो अशी अपेक्षा करून आज अतिशय महत्त्वाचा टॉपिक स्नेहाजी तुम्ही छेडलेला आहे. प्रेम आणि सेक्स आणखी देखील अर्थ कळेल नाही. तुम्ही घंटोघंटे चर्चा केली तरी कळणार नाही. पण एकच थोडक्यात सांगेन काय असतं हे. एक सेक्शुअलिटी आहे, सेन्शुअलिटी आहे, एक टच आहे. बॉडीचा सर्वात मोठा ऑर्गन हा स्किन आहे जो निसर्गाने दिलेला आहे. ज्याला कुठंतरी हळूवारपणे टच केला ना तुम्हाला तो आनंद मिळत असतो. दुसरे असतात इमोशन्स. इमोशन्स हे हार्मोन्सद्वारे बनतात, जवळकीने बनतात. साधं जवळ जरी गेलं ना तर श्वास वाढायला लागतो, पल्स वाढायला लागतो. हे असतात इमोशन्स. एका एक्स्ट्रीम टोकाला त्याला जेव्हा घेऊन जातात शेवटी त्यावेळेस त्याचं रूपांतर होत असतं क्रियेमध्ये. म्हणून तुम्हाला एकच सांगणं आहे, ही सेक्शुअलिटी, सेन्शुअलिटी, जवळीकता, इमोशनल अटॅचमेंट या जर जवळ ठेवल्या तर मी तर नक्कीच सांगेन ही प्रेम आणि सेक्स हे दोन्ही नाण्याच्या अशा एकमेकाच्या वेगवेगळ्या बाजू आहेत. फक्त ते नाणं सेंटरला ठेवायचं असतं. एक बाजू एकदा वापरायची, दुसरी बाजू नंतर असते. मग अशा प्रकारे या क्रियेला तुम्ही एक समजा काय म्हणता येईल रिच्युअल म्हणा, साधना म्हणा, अशा प्रकारचा गोडवा जर दिला ना, मला वाटत नाही आयुष्यामध्ये कोणाला ह्या अशा प्रकारच्या टाईम बाउंड रिलेटेड तुम्हाला मला तेवढाच ॲक्ट करायचा आहे, अर्ध्या तासच करायचं आहे अशी गोष्ट अजिबात नाही. ही चिरतून राहणारी आहे आणि आज आमची चर्चा यावर अतिशय विस्तृत होणार आहे. स्नेहाजी तुम्ही सांगू शकता. नक्की सर, डॉक्टरांनी महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे. सेक्स, प्रेम या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि दिवसागणिक वेळेगणिक जसजसं तुम्ही एकमेकांचं सहचर्य अनुभवाल तसतसं तुमचं प्रेम अधिकाधिक परिपक्व होत जाईल. आणि या सगळ्यासोबतच तुमच्या लैंगिक समस्या ज्या असतील त्यासुद्धा तुम्ही एकमेकांबरोबर बोलून सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि अगदीच नाहीच जमलं तर तुम्हाला कसली खंत वाटत असेल किंवा काही समस्या असेल, तुम्हाला तुमचा विषय मांडता येत नसेल तर डॉक्टर विजय दहिफळे आहेत. तुम्ही डॉक्टर विजय दहिफळे यांना भेटू शकता, त्यांचं समुपदेशन घेऊ शकता. सरांची जी महाराष्ट्रभरातली वेगवेगळ्या ठिकाणची क्लिनिक्स आहेत, मग संभाजीनगर, पुणे, नेरूळ, दादर, ठाणे, कल्याण, नाशिक, खारघर, नवी मुंबई, मेडिकोर हॉस्पिटल, नेरूळ या ठिकाणी सुद्धा सर उपलब्ध आहेत. अनेक जण इथे येत असतात, सरांचा सल्ला घेतात, त्यांच्या समस्या सांगत असतात. तुम्ही सुद्धा असंच करू शकता. तुमच्या शंकांचा, समस्यांचं समाधान करून घेऊ शकता आणि तुम्ही अपॉइंटमेंट सुद्धा घेऊ शकता सरांची आणि त्यांच्याद्वारे तुम्ही स्वतःचं जीवन आणि वैवाहिक आयुष्य, लैंगिक आयुष्य सुखकर करू शकता. आणि आत्ता जर तुमच्या मनात काही शंका असतील, काही तुमचे प्रश्न, समस्या असतील, लैंगिक समस्या असतील तर तुम्ही सुद्धा या कार्यक्रमात सहभाग घेऊ शकता. आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक नोट डाऊन करा. आमचा स्टुडिओ 2269302444. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. आणि पहिला प्रश्न विचारण्याच्या आधी साहजिकच दादा उबाळे यांचा फोन आलेला आहे सर, त्यांचा फोन घेऊया. दादा उबाळे, तुमचं स्वागत आहे. सरांना प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार दादाजी, बोला. प्रथमतः सुखी जीवनाचा मंत्रचे जनक आदरणीय डॉक्टर विजय दहिफळे सर MCH यांना नवरात्रोत्सवाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तसेच तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा, ध्येय, धोरणे पूर्ण होत हीच नवरात्रोत्सवानिमित्त देवी मातेच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद दादाजी, धन्यवाद. आणि तुमच्या कुटुंबाला देखील आमच्यातर्फे, स्नेहाजीतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर. बोला. धावपळीच्या युगामध्ये अनेक पुरुषांना आणि स्त्रियांना पॅरालिसिस होणे ही समस्या जाणवत आहे. म्हणून माझा प्रश्न असा आहे की पुरुषांना आणि स्त्रियांना पॅरालिसिस झाला तर त्याचे लैंगिक स्वास्थ्यावर काही दुष्परिणाम होतात की नाही याबद्दल सांगा सर. 50 नंतर कॉमनली आढळणारी समस्या तुम्हाला सांगतो. मेल असो, फिमेल असो, समजा पार्टनरला पॅरालिसिस झाला, मेल असो, फिमेल असो, काय होतं पुढं? बऱ्याचदा काय होतं या ठिकाणी सांगतो, पॅरालिसिस झाला म्हणजे आता काय, ह्यांचं आता अंगावरनं वारं गेलेलं आहे, आता ह्यांची क्रियाशीलता गेली, आता हे काही करू शकणार नाही. ते दोघांबद्दल बोलतोय मी, असं नसतं. याच्यामध्ये देखील प्रकार आहेत. स्ट्रोक आल्यामुळे झालेला आहे का, न्यूरोलॉजिकल आहे का, काही ट्रॉमा झालेला आहे का, किंवा काही कारणामुळे त्या ठिकाणी संवेदना जेव्हा गेलेल्या असतात, समजा सर्वायकल रिजन आहे, थोरॅसिक आहे, लंबार आहे, ती लेवल त्या ठिकाणी तज्ज्ञांकडून चेक केली जाते. एकदा पॅरालिसिस झालं म्हणजे कायमचे तुम्ही सर्व क्रियेतनं अधू झाले असं नसतं.
म्हणजे हे सर्वांना मला सांगणं फार आवश्यक आहे की वेगवेगळ्या हाताचं आहे, पायाचं आहे, कमरेचं आहे, सिम्पथेटिक सिस्टीम, पॅरासिम्पथेटिक सिस्टीम अशा दोन्ही गोष्टीवर ही सेक्शुअल ॲक्टिव्हिटी होत असते. तर अशावेळी तज्ज्ञांना भेटायचं असतं. तज्ज्ञांना भेटून विविध प्रकारच्या तुमच्या अवयवाकडे सप्लाय वाढवणारे मेडिसिन्स आहेत ते जर सुरू केले त्या ठिकाणी नक्कीच कठोरता येऊन त्यांना ॲक्टिव्हिटी देखील करता येते आणि त्यांना मूल देखील होऊ शकतं. समजा काही केसेसमध्ये इरेक्शन पॉसिबलच होत नसेल, त्या टिश्यूमध्ये ॲट्रॉपी झाली असेल, तर अशा केसेसमध्ये काय होतं, एक पी शॉट थेरपी आहे. ती पी शॉट थेरपी देऊन त्या ठिकाणच्या टिश्यू ह्या नवीन प्रकारे रिजनरेट केल्या जाऊ शकतात. गरज पडलं तर इम्प्लांट देखील करता येतं, पण त्या संवेदना पाहून. आणि फिमेलला देखील यामुळं काही हार्मोनल प्रॉब्लेम, ड्रायनेस किंवा फिमेल सेक्शुअल डिस्फंक्शन असेल त्यालाही अतिशय उत्तम ट्रीटमेंट असते. यांना नक्कीच काळजी करायची गरज नाही. डॉक्टर, ठाण्यावरनं एक कॉलर आहेत आपल्याबरोबर, महेश म्हणून, त्यांचा कॉल घेऊया. महेशजी, तुमचं स्वागत आहे. नवरात्रीच्या शुभेच्छा तुम्हाला. डॉक्टरांना प्रश्न विचारा. डॉक्टरांना प्रश्न असा आहे का लिव्हर ट्रान्सप्लांट झालेला पेशंट आहे आणि हाय डायबिटीज आहे, डायबिटीज त्याच्यानंतर एन्जिओप्लास्टी झाली, तर अशा माणसाचा सेक्स कमी होतो, तर त्याच्यासाठी काय उपाय किंवा काय त्याच्यावर पर्याय? लिव्हर ट्रान्सप्लांट झालेला आहे हे लक्षात घ्या. हो, नक्कीच सांगूया तुम्हाला. हा प्रश्न अतिशय रेअर आणि महत्त्वाचा. हे बघा, सध्याच्या काळामध्ये तुमच्या लाईफस्टाईल असो, बऱ्याचदा हाय लेवलचं ड्रिंकिंग किंवा ॲल्कोहोलिझम असो, किंवा बऱ्याचदा काय होतं त्या ठिकाणी काही लिव्हर डिसीज असेल आणि त्यामुळे तुम्हाला तो लिव्हरचा भाग करून नवीन टाकायला लागला. बऱ्याचदा इम्युनो सपरेशन त्यांना दिलेलं असतं. हे स्पेसिफिक मला काय सांगतायत की लिव्हर ट्रान्सप्लांट झालेला आहे. अहो, एन्जिओप्लास्टी असू द्या, ओपन बायपास असू द्या, किंवा आणखी काही प्रकारची त्या ठिकाणी सर्जरी असू द्या, सर्वात महत्त्वाचं काय असतं, मेकॅनिझम ऑफ इरेक्शन किंवा कमजोरी काय येते, त्या ठिकाणी त्या लिंगाकडे जाणारा सप्लाय हा कमी झालेला असतो. सप्लाय कमी झाल्यानंतर संवेदना ज्या त्या ठिकाणी तुमच्या ब्रेनकडे जाणाऱ्या असतात त्या कमी झालेल्या असतात. इव्हन ट्रान्सप्लांट झाल्यानंतर तर फंक्शन तुमचं चांगलं पूर्वत झालं, फंक्शन त्या ठिकाणी वाढलं. मग अशा केसेसमध्ये तज्ज्ञांना, सेक्सॉलॉजिस्ट, अँड्रॉलॉजिस्ट, सिरोलॉजिस्टना भेटून कुठल्या प्रकारची मेडिसिन दिली पाहिजे, त्यांना शॉर्ट ॲक्टिंग आहे का, लाँग ॲक्टिंग आहे का, मग ह्यांना डायरेक्ट ओरल मेडिसिन चालतं कारण किंवा बऱ्याचदा लोकल मेडिसिन देखील त्या ठिकाणी पी शॉट थेरपी आणि व्हॅक्यूम थेरपी देखील असतात, किंवा गरज पडल्यानंतर इम्प्लांट देखील असतात. त्यामुळे कुठलीही सर्जरी हो, त्याला सेक्शुअली शेवटपर्यंत ॲक्टिव्ह राहता येतं आणि शेवटपर्यंत ॲक्टिव्ह राहिले तरच ही तुमची जी शस्त्रक्रिया झालेली आहे, जे ट्रान्सप्लांट झालेलं आहे किंवा बाकी जे काही एन्जिओप्लास्टी झालेलं असेल त्याला तुम्हाला 80-90 वर्षापर्यंत मेंटेन ठेवता येतं. म्हणून तुम्ही अशा गोष्टी झाल्यानंतर घाबरून नाही, आता मला सेक्सची काही गरज नाही, आता मी वाचलो जगलो तेच खूप छान झालं, असं नसतं. आपल्याला क्वालिटी लाईफ जगायचं असतं आणि त्यासाठी तुम्ही सेक्शुअली ॲक्टिव्ह राहणं अतिशय आवश्यक असतं, पण तज्ज्ञांना भेटूनच. नक्कीच. यानंतर योगेश जी आहेत, भुसावळवरून त्यांचा फोन आहे. योगेशजी, तुमचं स्वागत आहे. प्रश्न विचारा डॉक्टरांना. मॅडम, मला 2 मुलं आहे. हॅलो. हा, बोला. आम्ही मला 2 मुलं आहे, एक मुलगी आणि एक मुलगा. पण आता प्रॉब्लेम असा येतो मॅडम, मी सेक्सच निर्माण होत नाही, खूप नाराज होते मॅडम. बर. मग मला एक मी सांगा. कमीत कमी 10,000ची औषधी खाल्ली मॅडम. बर मला एक महत्वाचं सांगा, काही वय काय तुमचं आता? माझं 50 चालू आहे. डायबिटीज, ब्लड प्रेशर काही आहे का? नाही, डायबिटीज नाही, मला थायरॉइड आहे. थायरॉइड आहे. चला, तुम्हाला उत्तर देऊया. स्वतः डॉक्टर आहे मॅडम. काय म्हणता? आवाज गेला थोडा, बोला. स्वतः डॉक्टर आहे मी. तुम्ही स्वतः डॉक्टर आहेत? बरं, हरकत नाही. सांगूया, तुम्हाला एक सोल्युशन देऊया. डॉक्टर स्वतः आहेत. डॉक्टरी असला तरी पहिल्यांदा तो एक मनुष्य आहे. पहिल्यांदा तो सर्वांसारखा दिसणारा, वागणारा, तो एक सगळ्यांची अॅनाटॉमी सेम असते. आता महत्त्वाची गोष्ट सांगतो, वय 50 काय विचारलं? वयोमानाने टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा ह्या कमी होत जातात. मग टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा कमी झाल्या की त्या ठिकाणी लिबिडो म्हणजे सेक्सची भावना ही कमी व्हायला लागते. आता हे इतके नर्वस आहेत, इतके नाराज आहेत, इव्हन काही ट्रीटमेंट देखील घेतले. अहो, त्या अमाऊंटचा आणि त्या ट्रीटमेंटचा संबंध का राहत नाही? अहो, त्या ठिकाणी जी आवश्यक असलेली गोष्टच तुम्हाला गेली नाही, तुमचं निदानच बरोबर झालं नाही. तुम्हाला समजा सेंट्रली प्रॉब्लेम आहे, सायकोजेनिक आहे, न्यूरोजेनिक आहे, वॉस्कुलोजेनिक आहे, कार्पोरल आहे, किंवा काही कंडिशन रिफ्लेक्स आहे का, ह्याचं ॲनालिसिस केलं जाईल. हे केल्यानंतर तुम्हाला असं कुठलंही डिस्फंक्शन या ठिकाणी मी चॅलेंजनी सांगतो या जगामध्ये नाही की ज्याला तुम्ही ट्रीटमेंट देऊ शकत नाही. पण होतं काय, तुमची सुरुवातीची ट्रीटमेंट अशा चुकीच्या ठिकाणी होते की त्यातनं तुम्ही नर्वस होता, तुमच्या अपेक्षा जास्त असतात. पार्टनरचा एकदा डिस्मोट झाला ना, तो पार्टनर काय म्हणतो, बाबा तुझ्या होत नसेल ना, राहू दे, नाही ते कमीत कमी तज्ज्ञांना भेटाने नीट करून घ्या. डॉक्टर एक सल्ला देईन तुम्हाला, तुम्ही अजिबात काही चिंता करू नका. आमचं सुखी जीवनाच्या मंत्राचं पुस्तक वाचा, त्याचबरोबर तज्ज्ञांना भेटा,
अतिशय चांगली ट्रीटमेंट आहे. तुम्ही तर आता 50शीत आहात, आणखी आपल्याला 80पर्यंत जायचे, तोपर्यंत देखील तुम्ही नॉर्मल हा नक्कीच काळजी करायची गरज नाही. यानंतर विजयजी बोलतायत सर मुंबईवरनं. घेऊया. त्यांचा कॉल घेऊया. विजयजी, तुमचं स्वागत आहे. डॉक्टरांना प्रश्न विचारा. बोला, ऐकतोय आणि विजयजी बोलत बोला. राहा. अच्छा, संपर्क होऊ शकलेला नाहीये. काही हरकत नाही, आपलं talk नक्कीच. continue करूया आपण. डॉक्टर, मला एक सांगा की आपण 50 नंतरचा सेक्स हो, हो. लाईफ याबद्दल बरंच बोलतो, बरोबर आहे. पण याच लैंगिक क्रियेचा परिणाम जो आहे तो हृदयाच्या स्वास्थ्यावर कसा होतो? व्हेरी नाईस, अतिशय सुंदर प्रश्न आहे हा. जसं यांनी काय विचारला आता, माझं लिव्हर ट्रान्सप्लांट झाला आता, मग मला सेक्स करता येईल का? हे बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो, तुमचं आयुष्यमान, क्वालिटी लाईफ, आणि बऱ्याचदा इव्हन एक स्टडी झालेली आहे ज्यामध्ये की जो रेग्युलर सेक्सुअल ॲक्टिव्हिटी करतो आठवड्यातनं 3दा ते 4दा, त्याला कमीत कमी समजा काही कारणामुळे हृदयाचा सप्लाय कमी होण्याचा किंवा अटॅक येण्याचे 50% जास्त चान्सेस का कमी होतात? आणि या ॲक्टिव्हिटीमध्ये हृदयाचा रेट वाढलेला असतो, ऑक्सिजनेशन वाढलेलं असतं, पुरवठा वाढलेला असतो, आणि अशा गोष्टींमुळे अर्थातच हृदयाचं स्वास्थ्य छान झालं म्हणजे आपल्या बॉडीचं स्वास्थ्य देखील छान होतं, आणि नक्कीच तुमचं लाईफ शेवटपर्यंत तुम्ही क्वालिटी लाईफ दोघंही एन्जॉय करू शकता. नक्कीच. यानंतर सोलापूरवरून सविताजी आहेत. घेऊया. सविताजी, प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. नवरात्रीच्या 2-3 दिवसांनी दसरा आहे सर, त्याच्या ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा दसऱ्याच्या. धन्यवाद, आणि तुम्हाला देखील. मॅडम बद्दल 2 शब्द बोलावंसे वाटतंय सर. अच्छा, बोला बोला. ज्या हे सिच्युएशन म्हणजे स्त्रीला कसं प्रत्येक जागेवर हे करावं लागतं किंवा परिस्थितीला फेस करावं लागतं. परत कसं ह्या मॅडम एवढं छान येणं सांगतात, प्रत्येकाचे अनुभव सांगतात, त्यांची कशी धन्यवाद कंडिशन सविताजी, धन्यवाद. तर मला मनापासून तुमचं खूप असं कौतुक वाटतं मॅडम. खूप छान तुम्ही सांगता, पण खूप छान, तुमचं कॉन्फिडन्स पण खूप छान, बोलता पण खूप छान. धन्यवाद, धन्यवाद. असंच तुमचं प्रेम आमच्यावर राहू द्या. बिलकुल मॅडम, थँक्यू. माझा क्वेश्चन आहे सर. सर मग सेक्स पॉवर वाढवण्याच्या पिल्स किती वर्षापर्यंत वापरता येते व त्याचे काही दुष्परिणाम असतात का, त्याबद्दल माहिती सांगा. वा वा वा, किती सुंदर प्रश्न आहे. प्रत्येक जण विचारतो, बरोबर, फिमेल असो मेल असो दोघांसाठी आहे हा. खूप जण काय म्हणतात, सर मी आता हा 1 महिना कोर्स झाला ना, मग एकदम टकाटक ओके होणार ना. अहो, हा आजार नाही. एक तर पहिली गोष्ट, तुम्ही आजारीच पडले नाही, पण तुमच्या माइंडमधनं तुमच्या वयोमानानं काही हार्मोनल चेंजेस झाले, ही लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. तुम्हाला फॉर एक्झाम्पल देतो मी. बऱ्याचदा तुम्हाला समजा पोहायला शिकवलं एक ट्यूब लावून, महिनाभर तुम्ही पोहले, महिन्यानंतर ट्यूब काढून टाकलं तरी तुम्ही पोहता. कोण शिकलं? तर ब्रेन आणि त्या ऑर्गनचा रिफ्लेक्स जो असतो तो सुरू होतो. म्हणून तुम्हाला तात्पुरतं जसं बॉडीला काही सर्व्हिसिंग सप्लिमेंट किंवा चार्जिंग जसं लागतं, रिफ्रेश जसं लागतं, रिचार्ज जसं लागतं, त्या टाईपमध्ये 35-40 नंतर ही ट्रीटमेंट जर घेतली, पुरुष असो स्त्री असो, ही त्या ठिकाणी ॲक्टिवेशन होतं, आणि आपोआप परत तुम्ही लाईफस्टाईल, एक्झरसाईज, योगा, प्राणायाम, कॉन्सन्ट्रेशन यावर जर त्या ठिकाणी आणि तुमचा सकस आहार जर ठेवला, ही ॲक्टिव्हिटी परत कंटिन्यू होत असते. मध्ये मध्ये जर ती डाऊन होत असेल तर त्याला सप्लिमेंटेशन देणं आवश्यक असतं. आणि एखाद्याला जसं डायबिटीज झाला, BP झाला, आयुष्यभर गोळ्या खाव्या लागतात. मग तिथं आपण नाही म्हणतो का? नाही. मग या गोळ्या जरी तुम्ही नेहमीसाठी अधूनमधून घेत राहिलं, माझ्याकडे सध्या 80-85पर्यंत येणारी लोक आहेत. आणि आणखी महत्त्वाची गोष्ट सांगतो, ही गोळी फक्त काही तुम्हाला ॲक्टच जाऊन करायचा म्हणून नसतं. अहो, त्याला पण जीव आहे, त्याला पण सप्लाय लागतो, त्यालाही ऑक्सिजन लागतो. अहो, कधी कधी असे वेळ येते तुम्हाला रुटीन ॲक्टिव्हिटी करताना किंवा युरिनेशनलाही तुमच्या हातात येत नाही, मग त्याचा सप्लाय वाढावा, त्या ठिकाणी ब्लड सप्लाय गेला, ऑक्सिजन गेला, तुमचं पूर्ण शारीरिक स्वास्थ्य चांगलं राहतं. आणि म्हणून या प्रकारच्या टॅबलेट्स काही साईड इफेक्ट न होतं तुम्हाला शेवटपर्यंत वापरता येतात. पण तज्ज्ञांचा सल्ला, सेक्सॉलॉजिस्ट अँड्रॉलॉजिस्टच्या सल्ल्यानेच त्या घ्यायला पाहिजेत. डॉक्टर, काही पुरुषांना कमजोरीनंतर पेनाइल रिंग्स लागतात, त्याबद्दल आपण थोडंसं बोलूया. मात्र आता ब्रेकची वेळ झाली, ब्रेक घेऊया. हरकत नाही. तर मग एक छोटासा ब्रेक घेऊया.
ब्रेकनंतर आमच्या या खास शोमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सर, दिनकरजी बोलतायत, त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, त्यांचा कॉल घेऊया. दिनकरजी, विचारा प्रश्न. हा सर, नमस्ते सर. नमस्ते नमस्ते, बोला. नमस्ते सर, मी नाशिकहून बोलतोय. बोला बोला, हरकत नाही. सर, मला लघवीच्या ठिकाणी खूप जळजळ होते. ओके. आणि मी बरेच काही अँटीबायोटिक घेतलेलं आहे आणि बरेच डॉक्टरांकडे जाऊन आलो, पण मला काही असा विशेष फरक पडत नाही सर. बर 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 बर. पण त्याच्यामुळे तुमच्या सेक्सवर परिणाम झालेला आहे का? हो सर, ऑफकोर्स सर. बरं बरं, ठीक आहे, हरकत नाही. तुम्हाला सोल्युशन पाहिजे त्याचं, बरोबर आहे? सर, याच्यावर काही परमानंट सोल्युशन असेल तर प्लीज सांगा सर. चालेल, हरकत नाही. अतिशय कॉमन प्रश्न, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होणे आणि त्यामुळे कमजोरी येणे हा अतिशय कॉमन प्रॉब्लेम आहे. यामध्ये होतं काय की आपल्या बॉडीमध्ये ॲसिडिटी वाढत जाते. ॲसिडिक पीएच म्हणजे युरिन जेव्हा ॲसिडिक होते त्यावेळेस ऑफकोर्स त्या ठिकाणी जळजळ व्हायला लागते. मग अशा केसमध्ये काय लागतं आपल्याला? वॉटर इंटेक अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये घेणे आणि स्पेशली वॉटर 2.5 ते 3 लिटरपेक्षा जास्त ज्याची पीएच अल्कलाईन आहे. आणि अशा अल्कलाईन पीएच देणारे जे वॉटर असतात त्या खूप सिस्टीम आहेत. पीएच मॉड्युल सिस्टीम ज्यामध्ये की हायड्रोजनेटेड मॉलिक्युल्स असतात. फॉर एक्झाम्पल आम्ही बऱ्याच सिस्टीम पाहतो त्यामध्ये स्पेशली कॅंगन सिस्टीमद्वारे अशा प्रकारचं जे अल्कलाईन वॉटर तुम्ही जे गेलं की 9.5 ते 11 पीएचमध्ये, तर अँटीबायोटिक तर झालंच, बाकी सोल्युशन तर झालेच, पण या ट्रीटमेंटमुळे नक्कीच तुम्हाला चांगला इफेक्ट येईल. आणि अर्थातच UTI नीट झालं म्हणजे लॉंग टर्मसाठी तुमची सेक्शुअल ॲक्टिव्हिटी देखील अतिशय चांगली होणार. नक्कीच. डॉक्टर, आणखी एक मला विचारायचं होतं. मी मगाशी तुम्हाला ब्रेकच्या आधी विचारलं होतं पेनाइल रिंग्स बद्दलचं, त्याचं उत्तर काय? नक्कीच. जसं आपण व्हॅक्यूम पंप पाहिले, आपण म्यूज पाहिलं, तर पेनाइल रिंग म्हणजे काय असतात? काही जणांमध्ये व्हिनस लिकेज म्हणजे फिलिंग होतं, इरेक्शन येतं, ताबडतोब निघायला लागतं. मग अशा वेळेला काही स्पेशल टायटनिंग रिंग असतात त्या ठिकाणी बॉटम ऑफ पेनिसला किंवा व्हॅक्यूम इरेक्शन डिव्हाइसवरनं ते मागं स्लाईड केलं तर ती कठोरता लॉंग टर्मसाठी राहते आणि ॲक्ट करता येतो. यालाच म्हणतात पेनाइल रिंग्स. डॉक्टर, आता वेळ झाली आपल्या क्विज टाइमची, पण त्याआधी विनर सांगा. नक्कीच. दत्ता बनकर, आपल्या नगरची, मागच्या वेळेची ते आपल्या सेंटरला आले, प्रोटीन घेतलं, गिफ्ट घेतलं, अतिशय मनापासून धन्यवाद मानलं. कारण 6 महिन्यापासून ते प्रोग्राम पाहतायत पण त्यांना हे जमत नव्हतं. ते आले, ट्रीटमेंट घेतली, पुस्तक घेतली, प्रोटीन घेतली, आपल्या मित्रांना देखील घेऊन गेले. आणि अशाच प्रकारे यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर चिठ्ठी काढूया. आता कोण विनर आहे आज विजयादशमीच्या आणि आपल्या नवरात्रीच्या निमित्तानं? काय आता कोण नक्की आहे पाहूया आपण. चला, आता आपण गेलो पुण्याला. अतुल दौंडकर यांचं अगदी मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नाचं यांनी उत्तर दिलं आपल्याला? तर या ठिकाणी म्यूज थेरपी ही कुठल्या केसमध्ये वापरली न पाहिजे. तर स्पेशली ज्याला स्टिक्चर आहे, ज्याला काही ॲलर्जीज आहेत, ज्याला काही हिमोफिलिक डिसऑर्डर आहेत, ब्लिडिंग डिसऑर्डर आहेत, त्यांनी वापरायचं नसतं. आणि अशाच प्रकारे तुम्हाला जर सहभागी व्हायचं असेल तर प्रश्न विचारायला लागेल. तर कुठला प्रश्न आहे? या पेनाइल रिंग्स काय असतात आणि ते कोणी वापरायचे याचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. येत्या गुरुवारपर्यंत मेसेज करा, फोन लावा, डायरेक्टली टेक्स्ट करा, व्हॉट्सअप करा किंवा तुमच्या असिस्टंटला देखील तुम्ही भेटून ते उत्तर देऊ शकता. आणि अशाच पद्धतीने सर्वांच्या जीवनामध्ये सुखी जीवनाचा मंत्र सुरू राहावा. तुम्ही सर्वजण भगिनी आहेत, बंधू आहेत, त्या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह होत आहे. इन्व्हॉल्व्ह होऊन स्वतःही तुम्ही पाहताय आणि दुसऱ्यांनाही मोटिवेट करताय, त्याबद्दल देखील अभिनंदन. आणि आमच्या दहिफळे हॉस्पिटलला कालच या ठिकाणी आमच्या काही मित्र आणि त्या ठिकाणी फोटो पाहतायत आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी अभिनंदन करून वेगवेगळ्या प्रकारची सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकाच्या प्रचारासाठी त्यांच्या लायब्ररीमध्ये ठेवायला ती पुस्तकं घेऊन गेली. आणि स्नेहाजी, आता तुम्ही या नवरात्री निमित्त तुम्ही काही सांगू शकता? नक्कीच. आता तुम्हाला सुद्धा आणखी काही शंका कुशंका तुमच्या मनात असतील तर तुम्ही सुद्धा डॉक्टरांना भेटू शकता आणि तुमच्या या पूर्ण आयुष्याचा जे आहे, आयुष्याचं तुमचं लैंगिक आयुष्य, तुमचं वैवाहिक आयुष्य तुम्ही सुखकर करून घेऊ शकता. डॉक्टर, तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. आणि पुन्हा आपण पुढच्या शुक्रवारी तर भेटणारच आहोत. नक्कीच. तर आता वेळ झाली आहे प्रेक्षकांचा निरोप घ्यायची, त्यामुळे प्रेक्षकांचा निरोप घेऊया. यानंतर इथेच थांबतोय, मात्र पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी याच दिवशी याच वेळी. नमस्कार. मास्टर शेफ